नमस्कार, मी विशाल पाटील। मराठवाड्याच्या रुक्ष मातीमध्ये असलेल्या अंतरवली सराटी गावामध्ये एक दिवस सगळं शांत होतं। मात्र अचानकपणे वाऱ्यासारखी एक चाहूल पसरली। गावाच्या चौकात काहीतरी घडतंय अशी गावच्या गल्ल्यांमध्ये कुजबूज सुरू झाली। साध्या कपड्यांमधील एक सामान्यशी व्यक्ती मराठा समाजासाठी उभी राहिली तेव्हा कुणालाच पत्ता नव्हता की या माणसामुळे गावाचा नकाशाच बदलून जाणार आहे। त्यांचं नाव होतं मनोज जरांगे पाटील। एका जुन्या प्रश्नाभोवती मराठा आरक्षण गावकऱ्यांची शांत दुपार हलवली गेली। मागण्या ऐकल्या जात नव्हत्या म्हणून उपोषणाची आणि ऐक्याची वाट निवडली गेली। गावाचा चौक आता प्रश्नोत्तरांचा आधार झाला आणि अचानकपणे बाहेरच्या जगापासून दूर असलेलं हे गाव अचानकपणे प्रकाश झोतात आलं। देशभरातील माध्यम, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अंतरवाली सराटीची वाट धरली। सरकार असो की विरोधक, सर्वांनी जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर सरकारकडून आश्वासनं आणि चर्चांचं वर्तुळ सुरू झालं। काही मागण्या मान्य झाल्या, काही रखडल्या, काही अनुत्तरितच राहिल्या। उपोषण संपलं, मात्र प्रश्न तसाच राहिला। आता पुन्हा एकदा अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आलाय। थेट मुंबई गाठण्यासाठी मराठा आंदोलक सज्ज झालेले आहेत। मात्र या आंदोलनानं तरी गेल्या कित्येक काळापासून अनुत्तरित असणारा हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार की पुन्हा एकदा आश्वासनांच्या वर्तुळात फिरत राहणार हे तर आगामी काळामध्ये समजेलच। मात्र मुद्दा फक्त एवढाच नाही आहे, कारण जरांगेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत भाजपही चांगलीच आक्रमक झाली आहे। तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनीही जरांगेंच्या आंदोलनाविरोधात तक्रार दिलेली आहे। त्यामुळे यंदा जरांगे विरुद्ध इतर असा सामना रंगताना दिसतोय। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी येत्या 29 ऑगस्टला चलो मुंबई अशी हाक दिली आहे। मात्र त्यांच्या या आंदोलनाला विरोध देखील होताना दिसतोय। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीवरती ठाम असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केलेली आहे। जरांगेंच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी मराठा समाजानं चलो मुंबईचा एल्गार दिलाय। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मुंबईतून निघणार नाही, सरकार उलथवण्याची ताकद आमच्या जवळ असल्याचा इशाराही जरांगे पाटलांनी यावेळी दिलाय। तसंच एकदा मुंबईमध्ये आल्यानंतर कुणाचंही ऐकणार नाही, त्यामुळे पदयात्रा निघण्याआधी 2 दिवसात सरकारनं निर्णय घ्यावा असा अल्टिमेटमही जरांगेंनी दिलाय। दरम्यान मराठा आंदोलकांची ही पदयात्रा 27 ऑगस्टला निघणार असून तिचा मार्ग कसा असेल याची माहिती जरांगेंनी दिली आहे। तर आंदोलकांचा मार्ग कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। तर आंदोलकांचा मार्ग नेमका कसा आहे त्यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ते समजावून घेण्याचा आणि माहिती घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूयात। तर आंदोलनाचा मार्ग कसा असेल, 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईकडे कूच केली जाईल। मुंबईसाठी ते रवाना होतील। त्यानंतर अंतरवालीहून मंकाळा, शहागड चौक, आंबळ टाकळी, तुळजापूर, वाघाडी आणि पैठणहून त्यानंतर मुंबईचा मार्गस्थ केला जाईल। 27 ऑगस्टला शिवनेरीवरती आंदोलकांचा मुक्काम असेल। तर 28 ऑगस्टला शिवनेरीचं दर्शन घेऊन राजगुरू खेड मार्गे चाकण देखील गाठलं जाणार आहे। चाकण नंतर तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे आझाद मैदान आणि 28 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये ते दाखल होतील आणि त्या ठिकाणी शांततेचं आवाहन करत या ठिकाणी हे आंदोलन पार पडताना दिसेल। 29 ऑगस्टला बेमुदत उपोषण सुरू होणार असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच सांगितलंय।
तर बरं, या आधी देखील जरांगेंनी बऱ्याचदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार देखील उपसलेलं होतं. मात्र यंदाचं चित्र काहीसं वेगळं आहे. कारण ज्या भाजपकडून या आधी जरांगे पाटलांची समजूत काढली जात होती, तोच भाजप पक्ष आज जरांगेंविरोधात आक्रमक होताना दिसतोय. आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य. त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर भाजपकडून त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आणि मग या विषयात आपण पुढे जाऊयात. गावागावात नुसतं जेव्हा तुम्ही मला कळू द्या, मी विनय खंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित असतात देवेंद्र फडणवीस त्याच्या जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या. हे कुठलं आलं धोरण? तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही. तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते. जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही. तर आता दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनीही मराठा समाजाच्या या आंदोलनाला मोठा विरोध दर्शवलाय. सदावर्तेंनी तर जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला विरोध करत पोलीस महासंचालकांकडेच तक्रार दाखल केली आहे. तसंच जरांगेंना मुंबईमध्ये प्रवेश देऊ नये अशी विनंतीही सदावर्तेंनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. बरं, आता अधिक वेळ न घालवता मराठा आरक्षणाच्या चर्चेचं हे दळण किती दिवस दळावं लागणार आहे? जरांगेंनी ही शेवटची लढाई म्हटल्यानं आता तरी मराठा आरक्षणावरती तोडगा निघणार का? तर मुख्यमंत्री पद हे राज्याचं सर्वोच्च पद आहे. त्या पदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांवरती जरांगेंनी केलेली आक्षेपार्ह टीका, याच सर्व महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे. यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील स्वतः जोडले गेलेले आहेत. विनोदजी, आपलं स्वागत या चर्चासत्रामध्ये. त्यानंतर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे, मराठा आंदोलक ॲडव्होकेट योगेश केदार, ओबीसी नेते मंगेश ससाणे आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले जातील. यावेळेला मी थेटपणे जी आहे ती सुरुवात करेल यावेळेला मराठा आंदोलक ॲडव्होकेट योगेश केदार यांच्यापासून. योगेशजी, काय होतंय की एका बाजूला मराठा आंदोलन, मराठा आरक्षण हे प्रश्न अजूनही जसेच्या तसे आहेत, मात्र एक नवा अल्टिमेटम आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हा अल्टिमेटम खरोखर निर्णयाप्रत जाऊ शकेल असं आपल्याला वाटतं का? योगेश केदार. नाही, नक्कीच आम्ही जो काही सर्वसामान्य मराठ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, हा यश मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आमचा मराठा समाजाचा 50% आत आरक्षणामध्ये हिस्सा होता आहे. फक्त त्या आरक्षणावर अतिक्रमण झाले अशी आमची भूमिका आहे. ते अतिक्रमण 23 मार्च 1994च्या GR न झालेलं आहे. ते अतिक्रमण हटवा आणि मराठा समाजाचा समावेश 50% आतल्या ओबीसी आरक्षणामध्ये करा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आजपर्यंत आम्ही चुकत राहिलो. आम्ही प्रस्थापित मराठ्यांच्या नादाला लागून मराठा आरक्षण वेगळं काहीतरी आरक्षण अशा गोष्टीच्या भानगडीत पडलो आणि आमच्या हातात काही पडलं नाही, आमच्या पदरात काही पडलं नाही. उलट आम्ही मराठ्यांनी आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही जर 1931च्या जनगणनेमध्ये, जातीनिहाय जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जी आजची यादी आहे त्या यादीत असेल तर आम्ही आजही आरक्षणाला पात्र आहे. 1931च्या जातीनिहाय जनगणनेचाच आधार मंडल कमिशनच्या वेळेस घेतलेला आहे त्या यादीत. मग मंडलच्या नंतर मराठ्यांना का वगळलं गेलं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही म्हणतोय आजच्या घडीला इंदिरा साहनी जजमेंट नंतर
जे इंदिरा साहनीमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या समाजाला जर ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं असेल किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आयोगाची नेमणूक करा, आयोग स्थापन करा, त्या आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि इम्पेरिकल डेटा गोळा केल्यानंतरच ओबीसी यादीत करा. मला सांगा, मंडल आयोग हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे असं त्यातलं एका जजने म्हटलेलं आहे. फक्त ईओएम स्वीकारलेला आहे, म्हणजे हे आम्हाला आरक्षणाचं तत्व मान्य आहे. काही काळानंतर तुम्ही मगाशी मी सांगितलं तशी यादी करण्यासाठी आयोग नेमून यादी तयार करायची आहे आणि आरक्षणात घ्यायचं. आजच्या घडीला आयोग नेमून दोनदा सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला समाज म्हणजे केवळ मराठा समाज आहे. आणि हे जे काही हाके बेके जे काही बोंबलायला लागलेले आहेत, बाकी सगळे जे बोंबलायला लागलेले आहेत, त्यांच्यासाठी तर आयोगाचे हे कोणी शिफारस घेतलेली नाही. 1992 नंतर माझा दावा आहे, भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगावं. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनाही आम्ही चॅलेंज करतो की 1992च्या इंदिरा साहनी जजमेंट नंतर कधीच व्यापक दृष्ट्या आयोग नेमून ह्या आत्ताची यादी जी आहे ओबीसीची त्याचं सर्वेक्षण केलंय असं मला तुम्ही सांगून द्या. बरं, तुम्ही मगाशी 1994चा मुद्दा उपस्थित करत आमच्यावरती आक्रमण झालं, आमच्या आरक्षणावरती आक्रमण झालं. आक्रमण करणारे नेमके कोण होते आणि आपला इशारा नेमका काय यावरती मला उत्तर घ्यायचं आहे ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याकडून. मंगेशजी, होतंय काय ना की एका बाजूला आरक्षणाचा प्रश्न तसाच तिष्ठत पडलेला दिसतोय, तर दुसरीकडे गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असताना दुसरीकडे आंदोलनाची भाषा होताना दिसते आणि त्यातही आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. ज्या प्रकारे योगेश केदार यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी उपस्थित केल्या त्यावेळेला तुम्ही सातत्यानं नकार देत होतात. कुठल्या गोष्टींवरती आपला आक्षेप आहे? नाही, मुळात योगेश केदार जे म्हणतात ते की मंडल आयोगाच्या आधी कोणता आयोग नव्हता. तर मी सांगतो, 1955 साली कालेलकर आयोग होता. त्या कालेलकर आयोगाने 2700 जातींचं मागासलेपण तपासलं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 150 महाराष्ट्रामधल्या ओबीसी जाती होत्या. त्यानंतर बीडी देशमुख कमिटीने एक लिस्ट केली होती. मला हे आता योगेश केदार म्हणले की त्याच्यामध्ये मराठा समाज होता, तर बीडी देशमुख कमिटीमध्ये त्याची जी लिस्ट होती त्याच्यामध्ये मराठा समाज नव्हता. 1965 सालापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे. 10% ओबीसीला होतं, 4% व्हीजेएनटीला होतं, त्याच्यामध्ये मराठा समाज नव्हता. 82 साली ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोगाने खूप मोठं काम केलं. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ आपलं भारतातल्या जवळजवळ 3700 जाती त्यांनी डिफाईन केला. त्यात महाराष्ट्रातल्या 240 जाती ओबीसीच्या लिस्ट मध्ये इन्क्लूड केल्या. याच्यामध्ये मराठा समाज नव्हता. मंडल आयोगामध्ये स्पष्ट लिहिले फॉरवर्ड हिंदू कास्ट मध्ये ज्या 3-4 मुख्य जाती आहेत त्यात ब्राह्मण आहे, त्यात मराठा आहे, त्यात राजपूत आहे. त्यामुळं कोणत्याही आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणलेलं नाही. आता 23 मार्च 1993चा जी आर, 23 मार्च 1993चा जी आर, तो जी आर का आला तर ज्या वेळेस मंडल आयोग लागू केला त्याच्यानंतर इंदिरा साहनी आणि इतर जणांनी तो जो शासन निर्णय झाला त्याला चॅलेंज केलं आणि 9 जजच्या खंडपीठाने या मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या आणि राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला सांगितलं की केंद्र सरकारने केंद्र सरकारची सूची बनवावी, राज्य सरकारांनी राज्य सरकारची, आणि त्यानंतर तो जी आर आला आणि 27% आरक्षण या 9 जजच्या खंडपीठाच्या आदेशानुसार ते आलं आणि तो जी आर आला. हे काहीतरी उगीच योगेशजी तुम्ही असं आमचे मित्र आहेत ते चांगले, उगीच संभ्रम करू नका. बरं, त्यामुळं लिस्ट ज्या जाती आहेत ओबीसीच्या त्या कालेलकर आयोगापासून आहे. माझ्याकडे सगळं अख्खा बाड येते. कालेलकर आयोग 1955, त्यानंतर बीडी देशमुख कमिटीची लिस्ट, त्याच्यानंतर मंडल आयोग 82 ची लिस्ट, त्याच्यानंतर बाठिया आयोग, खत्री आयोग. मग हे काय आयोग नव्हते का? त्यामुळे प्रत्येक आयोगाने सांगितले आणि याच्यामध्ये पण मी तुमच्या माहितीसाठी जबाबदारीने सांगतो, कालेलकर आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागासलेपण नाही सांगितलं, मंडल आयोगाने नाही सांगितलं. 2000 सालचा राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने पण फेटाळलंय आणि राज्याचे आयोग असतील, मग बाठिया आयोग झाला, त्याच्यानंतर बापट आयोग झाला, खत्री आयोग झाला, या सगळ्या आयोगांनी सांगितलं ना की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये. इथं प्रश्न येतो की गरीब मराठा तर त्यामुळं उगीच संभ्रम निर्माण करू नका. गरीब मराठ्यांसाठी जिथं गरीब शब्द येतो तिथं इकॉनॉमिकल विकर सेक्शन येतो आणि त्यासाठी ईडब्ल्यू आहे. योगेशजी आणि मंगेशजी,
आपल्या दोघांचे दावे मला लक्षात आलेले आहेत. मराठा समाजाला काय वाटतंय आणि दुसरीकडे ओबीसी नेत्यांना काय वाटतंय. योगेशजी, मी आपल्याकडे येण्याआधी आणखी एक मान्यवर आपल्या सोबत आहेत. यावेळेला स्वतः याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या सोबत आहेत. विनोदजी, आपलं देखील स्वागत या चर्चासत्रात. विनोदजी, आरक्षणाच्या मागणीचा लढा हा थेट पूर्वी मुद्द्यांवर होता, जो आता गुद्द्यांपर्यंत येऊन ठेपलेला आहे. बरं, आता तरी अल्टिमेटम आणि आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल असं आपल्याला वाटतं का? कारण अगदी चर्चेच्या सुरुवातीला दोन्ही ॲडव्होकेट असलेले आणि आपापल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असलेले कायदे तज्ज्ञ ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला नेमका विश्वास आम्ही कुणावरती ठेवायचा? एका बाजूला समाजाला आरक्षण तर हवंय, मात्र याची खरी झालेली सुरुवात आणि आता येऊन ठेपलेला मुद्दा आणि आत्ताचा अल्टिमेटम. विनोदजी, मराठा समाजाला संभ्रमित केलं जात आहे का? असेल तर कुठल्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होताना दिसतो? आरक्षण मिळवायचंय, मात्र कसं? विनोदजी. निश्चित आपण जो आता प्रश्न विचारला याचं जर स्पष्ट थोडं उत्तर द्यायचं तर मागच्या काळामध्ये अशीच मागणी घेऊन आम्ही मुंबईला त्या ठिकाणी आलो होतो. आणि मुंबईला आल्यानंतर त्यावेळेस राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली. यांनी सांगितलं की आम्ही परिपत्रक काढलं आणि पुढची कारवाई लवकरात लवकर होईल. या अपेक्षेने मुंबईहून सर्व मराठा समाज मोठ्या संख्येने आपापल्या ठिकाणी महाराष्ट्रात परतला. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये गव्हर्नमेंटकडनं वेगवेगळे स्टेटमेंट येत गेले आणि गव्हर्नमेंटकडनं स्टेटमेंट आल्यानंतर त्याची कृती होताना दिसलेली नाही. असा संभ्रम फार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, समाजातील प्रत्येक घटकाच्या मनामध्ये हा संभ्रम कायम त्या ठिकाणी उपस्थित राहिला. मग सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आरक्षण जिल्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते ते मिळालं. ते 4 दिवसात टिकलं, 2 दिवसात ते रद्द झालं. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यांच्या काळात आरक्षण मिळालं, मुंबई हायकोर्टात टिकलं, परत ते सुप्रीम कोर्टात नाकारलं. मग परत एकनाथ शिंदे साहेब आले, एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात आता प्रलंबित आहे. तर समाजाची भावना अशी झाली की 3-3 वेळेस 4-4 वेळेस आरक्षण मिळालं आणि आरक्षण ते टिकलं नाही. तर नेमकं याच्या मागचं काय कारण आहे? तर मग याच्यामध्ये जर सखोलमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं की असं टिकणारं जर आरक्षण पाहिजे असेल की ज्याच्या भरोश्यावर आम्ही शिक्षण घेऊ शकतो, नोकरी घेऊ शकतो, तर चर्चेदरम्यान ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस पुढे आला त्यावेळेस एक कॉम्प्रोमाइजिंग चर्चा त्या ठिकाणी सरकारसोबत झाली. मी कॉम्प्रोमाइजिंग शब्द परत परत वापरतो की त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घ्या, हे ठरलं. आणि कोणी एखाद्या मंत्र्यासोबत, एखाद्या नगरसेवकासोबत नाही तर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसमोर हे ठरलं. मग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याची कृती होईल आणि त्याचं ऑर्डिनन्स निघेल आणि त्याचं ॲक्ट तयार होईल अशी अपेक्षा होती. मग काळांतराने निवडणूक लागल्या. निवडणुकीमध्ये पण आमच्या पण काही चुका झाल्या. आम्ही सुरुवातीला सांगितलं आम्ही निवडणूक लढू, पण आम्ही ऐनवेळी माघार घेतली. आणि कदाचित आम्ही निवडणूक लढवली असती तर आमचा एक वेगळा प्रेशर पॉलिटिक्सचा स्टेट झाला असतं. त्यानंतर आम्ही वारंवार सांगितलं की बिना मराठा समाजाच्या मतदानाचं निवडणूक कोणी जिंकून येऊ शकत नाही. मराठ्यांनी मतदान टाकलं म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सत्तेत आली. परंतु हे सर्व होत असताना मूळ मुद्दा बाजूला राहिला. त्याकरिता रेटा पुढं आलेला आहे की टिकणारं आरक्षण आम्हाला द्या. मग टिकणारं कोणतं? तर सगळ्यांचा समाज असा आहे की टिकणारं ओबीसी आरक्षण आहे. त्याच्यामुळं ही चर्चा होती. आणि राहिला प्रश्न वादविवादचा, आपण जो काही बोलला तर वादविवाद करण्याची आमची संस्कृती नाही. आम्हाला कोणाशीही वाद करायचा नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांसोबत कोणाला बोलून आम्हाला काही उपयोग होणार नाही. आमची लढाई ही राज्य सरकारच्या दरबारात आहे. 288 आमदार, वरच्या सभागृहातले 70 आमदार, या दोघांकडे आमची लढाई आहे. बरं, लढाई नेमकी कुणाशी आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योगेशजी, मी आपल्याकडे येणार आहे कारण योगेशजी आरक्षणाच्या लढाईला शेवटची लढाई असा टॅग का दिलेला आहे आणि हा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटमनं खरोखर सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करेल का? योगेशजी आपल्याकडे येईल. आत्ताच नेमक्या काय मागण्या होत्या त्या तर आपण समजावून सांगितल्या. मात्र योगेशजी, आरक्षणाच्या लढाईला शेवटची लढाई असा टॅग देण्याची वेळ का आली? अल्टिमेटम एकदा नाही, यापूर्वी देखील अनेक वेळेला दिला गेलेला आहे. या वेळेचा देखील अल्टिमेटम केवळ तारखेपुरती मर्यादित राहणार आहे का? योगेशजी. योगेशजी, आपण अनम्यूट कराल स्वतःला तर मला आवाज ऐकता येईल. दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, जोपर्यंत 3 काळे कायदे घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी जशी घेतली होती तशी भूमिका यावेळी मराठा समाज, सकल मराठा समाजाने घेतलेली आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा यावेळेच्या आंदोलनाला एक नाव दिलं, आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही. अखेरची लढाई असं म्हणतात ते. ही अखेरची लढाई आहे आमची
आणि आमचा अधिकार आहे ना 50%च्या आत. आता हे मगाशी म्हणत होते आपले ससाणे साहेबांची एक भूमिका होती की बाबा काय कालेलकर कमिशनचा त्यांनी उल्लेख केला, देशमुख याचा उल्लेख केला. अहो मला सांगा, मंडलच्या यादीत नसलेले सुद्धा नावं आता जोडलेले आहेत ना. काही भरपूर जाती, आता मागच्या आठवड्यात सुद्धा काही जातींचा तिथं समावेश केलेला आहे. 2005चा एक ऍक्ट सुद्धा आहे. त्या ऍक्टनुसार कलम 9 आणि कलम 11चा जर ह्या मंगेश ससाणे साहेबांनी अभ्यास केला तर दर 10 वर्षांनी त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे आरक्षणाचं. आणि त्यामध्ये लक्षात येते की एखादे समाज जर आरक्षण घेऊन लाभ घेऊन जर मागा म्हणजे उच्च म्हणजे चांगला झालेला असेल, सुधारला असेल, तर त्यांना आरक्षणातून काढायची व्यवस्था आहे. आणि जर एखादा कालाओघाने एखादा समाज जर मागास ठरलेला असेल तर त्यांना परत ओबीसीच्या यादीत ऍड करण्याचा म्हणजे कायदा आहे ना आपल्या राज्यात. आज जर काय ह्या मधल्या काळामध्ये सरकारच्या योजनांमुळे म्हणा काही म्हणा मराठा समाज मागास ठरलेला आहे, तर मराठा समाजाला आत घ्यायची व्यवस्था आहे. ह्या मंगेश ससानेंनी सांगावं आम्हाला की बाबा कोणत्या ऍक्टनुसार कोणत्या जजमेंटनुसार मराठ्यांना 50च्या आत आरक्षण घेता येणार. बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऍडव्होकेट मंगेश ससाणेंकडून घेऊया. दोघांनाही यावेळेला महाराष्ट्र खरं तर पाहतोय. ऍडव्होकेट मंगेश ससाणे, काय होतंय की ओबीसी मधूनच आरक्षणावरती मनोज जरांगे अजूनही ठाम आहे. सरकारनं ते देण्याचा विचार केला तर तुमचं नेमकं पाऊल काय असेल? जसं आता मगाशी योगेशजींनी देखील काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले, त्याला उत्तर काय ऍडव्होकेट मंगेश ससाणे? नाही, सर्वात प्रथम एवढ्या बऱ्याच दिवसानंतर काही अभ्यासू लोक आलेले आहेत, त्यामुळं खरंच चांगली गोष्ट आहे. आता योगेश जे म्हणतात ते की 50%च्या आतून, मुळात 50%ची जी कॅप आहे ती SC ST ओबीसी आरक्षण आणि SBC चे 2%, त्यामुळं महाराष्ट्रातली तर हे झालेली आहे. राहिला विषय 50%चा आतला हा मुद्दा गौण आहे. ओबीसीचं आरक्षण कधी मिळतं? 15/4 आणि 16/4. 340 काय तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले असलेल्या समाजाला ओबीसी म्हणलं जातं. आणि ह्या सगळ्या आयोगांनी, 3 राष्ट्रीय आयोगांनी, 3 राज्य आयोगांनी आणि 3-4दा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये, आर्थिक मागासले पण 100% आहे. ह्याच आर्थिक मागासल्यांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ना. आणि चंद्रकांत दादा पाटलांनी मागच्या वेळेस आकडेवारी सभागृहात मांडली होती. 10% ईडब्ल्यूएस आरक्षण मधील तब्बल 8.5% योगेशजी ऐकताय? हा मराठा समाजाने घेतलाय. मग माझा सवाल आहे सगळ्या आरक्षण अभ्यासकांना, ओबीसी असतील मराठा समाजाचे असतील, जर एक बस वेगळी आहे, सेपरेट आहे आणि एका बसमध्ये 450 जाती आहेत, 10% ईडब्ल्यूएस आरक्षणची बस मोकळी आहे, त्या बसमध्ये मराठा समाज 8.5% बसलाय, व्यवस्थित प्रवास करतोय, तर त्यातनं उतरून परत इकडं कोंबायचं गर्दीमध्ये, धड तुम्हाला काय मिळणार नाही, धड ओबीसींना काय मिळणार नाही. हा हट्ट कशासाठी? तर हे जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक नाहीये. प्रवीण गायकवाडांचं तुम्ही स्टेटमेंट बघा, मराठा समाजाला सगळ्यात चांगला ऑप्शन आहे आर्थिक इकॉनॉमिकल विकवर सेक्शनचं 103वी घटना दुरुस्ती करून 15/4 आणि 16/4 मधलं ईडब्ल्यूएस आरक्षण ते का, मला कुणी पण जबाबदार माणसांनी सांगावं, ईडब्ल्यूएस आरक्षण का डावललं जातंय? मनोज जरांगेंना अभ्यास नाहीये, पण बाकीचे जे योगेश केदार असतील, विनोद पाटील असतील, राजेंद्र कोंढरे असतील, बाळासाहेब सराटे असतील, अहो ही ठीक आहे आमचे वैचारिक मतभेद असतील, पण हे अभ्यासू माणसं आहेत, तर यांनी कुठेतरी प्लॅटफॉर्मवर बसून सांगावं ना हे समाजाला. निश्चितच आहे योगेशजी, पुन्हा एकदा वेळ काढून आपल्याबरोबर जोडले गेलेत तर आपण पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं त्यांचं समाधान झालेलं आहे का त्याकडे वळण्याआधी विनोदजी मी आपल्याकडे येईल. विनोदजी, यापूर्वी मराठा समाजाची सगळ्या प्रकारची आंदोलनं अतिशय शांत पद्धतीनं झालेली होती. मग काही काळामध्ये त्यामध्ये ॲग्रेशन आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं आणि आता पुन्हा एकदा अल्टिमेटम देत मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला जातोय. मात्र त्यातच कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याला महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला मनोज जरांगे विरुद्ध सत्ताधारी असं जे चित्र पाहायला मिळतंय, हे किती डेंजरस आहे महाराष्ट्रासाठी? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला स्पष्ट करतो की आपण जे सांगितलं की सुरुवातीला शांतपणे निघले, आम्ही मूक मोर्चे काढले. जे संभाजीनगरला त्यातला मी पण एक कार्यकर्ता होतो, आम्ही सुरुवात केली आणि आम्ही शांतपणे मोर्चे काढले. आमच्यानंतर जळगावने काढले, जालन्याने काढला, बीडने काढला आणि महाराष्ट्राने मोर्चा काढला. बरोबर, आम्ही अगदी शांतपणे त्या ठिकाणी होतो. मग राज्य सरकारने काय त्या ठिकाणी घोषणा केल्या. मग त्यानंतर आरक्षणाची लढाई सुरू झाली. मग मी कोर्टात समाजाच्या मीच लढलो. मग कोर्टामध्ये तो रिपोर्ट आला आणि आरक्षण मिळालं, पण ते टिकलं नाही.
आणि काय झालं की आरक्षण टिकल्यानंतर आणि न टिकल्यानंतरची जी परिस्थिती होती अतिशय दयनीय अवस्था होती. राज्यामध्ये सत्ताकारण होत गेलं, वारंवार सत्ता बदलत गेल्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये जे लोक जॉईन झाले किंवा ज्यांचं ॲडमिशन झालं ते कुठंतरी एखाद्या बँकेचं कर्ज घेतल्यासारखं मंत्र्यांच्या दारात त्यांच्यावर बसण्याची वेळ आली की एखाद्याचं कर्ज घेतलं आणि ते कर्ज आपण भरू शकत नाही. मग अशा प्रकारे एखाद्या सिबिल रिपोर्ट खराब असल्यासारखं आरोपीसारखं विद्यार्थ्यांकडे बघितलं गेलं. म्हणजे सरकारने जाहिरात दिली, सरकारने आरक्षण दिलं, त्यात आम्ही भाग घेतला, कोर्टाने ते रद्द केलं. मग ही सर्व मानसिकता बघितल्यावर कुठंतरी तीव्र विरोध, निषेधाची भावना समाजामध्ये आली आणि हे आंदोलन तीव्र पद्धतीने होत गेलं. आता तुम्ही एका मुद्द्याचा उल्लेख केला की राज्य सरकार विरुद्ध एक स्टेटमेंट. मी थोडासा आपल्याला खुलासा करतो की मराठा समाज कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. दळणवळणामध्ये किंवा गावगाड्यामध्ये मराठा समाजाचे संबंध सगळ्या समाजासोबत चांगले आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आहे. काही स्टेटमेंट या बाजूने झाले, काही स्टेटमेंट त्या बाजूने झाले, हे महाराष्ट्राला भूषण होणारे याची मला कल्पना आहे. परंतु याच्या मागे एकच भावना आहे की हक्काचं मिळणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आणि राहिला आता कालपासून तुम्ही ज्या स्टेटमेंटबद्दल बोलता त्याची मला माहिती मिळाली. मी आपल्याला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश आम्ही आहोत, वंशज आम्ही आहोत, विचारांचे पाईक आम्ही आहोत. महाराजांच्या विचाराने आम्हाला काय सांगितलं, कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला परत करणारे छत्रपती शिवाजी महाराज. महिला सन्मानाचा आम्हाला संदेश महाराजांनी दिलेला आहे. त्यामुळे कुठल्याही महिलाचा, कुठल्याही मातेचा आम्ही अपमान करणार नाही. त्यामुळे त्या स्टेटमेंटमुळं संपूर्ण मराठा समाजाला एक आरोपीच्या पिंजऱ्यात त्या ठिकाणी उभं करण्यात येऊ नये अशी देखील मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि आम्हाला कुठलाही वाद घालायचा नाही आहे. राज्य सरकारने पुढे यावं, घोषणा करावी, टिकणारं आरक्षण द्यावं, चर्चा करावी आणि आम्हाला गॅरंटी द्यावी की अशा पद्धतीने आम्ही आरक्षण देऊ. ह्या आंदोलनामध्ये काय झालंय की सरकारच्या वतीने कोणीही बोलण्यास तयार नाहीये, कोणीही शब्द काढला नाही. यापूर्वीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब यायचे, बाकी मंत्री यायचे, कोणतरी चर्चा करायचं, परंतु ह्यावेळेस कोणीच राज्य सरकारच्या वतीने ऑफिशियल स्टेटमेंट केलेलं नाही, कोणीच त्या ठिकाणी भेट दिलेली नाही. त्यामुळे सगळ्यांच्या मनात एक शंका आहे किंवा राज्य सरकार आमच्याकडे गांभीर्याने घेतंय का नाही. बरोबर आहे, ते गांभीर्यानं घेतलं जातंय का हीच शंका उपस्थित झाल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेटपणे अल्टिमेटम दिल्याचंही पाहायला मिळतं. विनोदजी आपल्याकडे येईलच, मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट ससाणे आपल्याकडे येतो. ॲडव्होकेट ससाणे, सरकारनं शिंदे समिती बनवली, त्यात 58 लाख नोंदी असतानाही इतरांना मात्र ओबीसीतून पण मराठ्यांना आरक्षण न देणारं सरकार, अशी टीका मनोज जरांगे यावेळेला करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे हा वाद आता एकमेकांच्या पर्सनल आयुष्यावरती थेट टीका करण्यापर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यापूर्वीचं एक चित्र होतं की सरकार हे सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांची बाजू समजून घेत होतं, ऐकून घेत होतं आणि त्यानंतर त्यावरती निर्णय घेत होतं. मात्र ज्या प्रकारची पर्सनल आयुष्यावरती झालेली टीका आहे त्यानंतर पुन्हा एकदा हा सामना भाजप विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा पाहायला मिळतोय. कारण आज भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना खडे बोल सुनावलेले आहेत. नाही, नक्कीच नक्कीच. कारण की तुमची जी वैधानिक मागणी आहे, एक तर त्यांचा कायद्याचा आणि आरक्षणाचा शून्य अभ्यास आहे. त्यांनी किती जणांनी सांगितलं तरी ते हटकोर भूमिका, आणि मी तर म्हणतो त्यांच्यातले पण काही अभ्यासक आहे ते त्यांचं पण ऐकत नाहीयेत असं पण समजतंय. आणि त्या मुळात मागणीच तुमची जर बेकायदेशीर असेल, जर 58 लाख नोंदी आहेत, 58 लाख नोंदी म्हणजे आता 20 प्रकारची कागदपत्रे, खसारापत्र, विविध जे महसूलचे, त्याच्यानंतर बाकीचे जे 8 वगैरे जे पुरावे आहेत, 20 प्रकारच्या कागदपत्रामध्ये डबल नोंदी असतात. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, याच्या संदर्भात माझी याचिका पेंडिंग आहे कोर्टामध्ये. कुणबी म्हणजे फक्त मराठा समाजाच्याच महसूल रेकॉर्डवर कुणबी आहे असं नाही. ज्या वेळेस शिंदेशाही होती, आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, ब्रिटिश एम्पायर होतं, त्यावेळेस त्या कुणाच्या सातबारे नसायचे आणि त्या प्रेसिडेन्सीचे किंवा ते जे कुठली यंत्रणा होती तिथं त्यांच्या जमिनी ज्या कसायला घ्यायचे तर त्यांच्या तिथं त्या सदरावर तिथं नोंदीवर कुणबी यायचं. आता मध्ये याच मनोज जरांगेच्या ह्या आग्रहामुळे, कायदेशीर मागणीमुळे, या शिंदे कमिटीने जे काही रेकॉर्ड तपासलं ना, त्या रेकॉर्ड मध्ये, आणि हे आपल्या मीडियाला आलेले, प्रिंट मीडियाला आले, जैन लोकांच्या नोंदी सापडल्यात कुणबी म्हणून, ब्राह्मण
नोंदी सापडल्यात कुणबी म्हणून, मुस्लिम लोकांच्या नोंदी सापडल्यात कुणबी म्हणून, तुमच्या आमच्या पण नोंदी जर आपण आपल्या पाठीमागच्या बघितल्या 1930 वगैरेच्या, तर कुणबी म्हणून येत. जे शेती करत होते ते कुणबी म्हणून. मराठा समाज कुणबी आणि तो ओबीसी असं नाही. कुणबीच्या वेगळ्या जाती आहेत. त्या कुठल्या, त्या कोकणातल्या आणि विदर्भातल्या काही जाती आहेत. तिरोळे, घाटोळच्या वेगळ्या कुणबी. त्यामुळे ही सरमिसळ आहे. कुठंतरी बॅकडोर एंट्री करण्यासाठी हा एक मार्ग हुडकलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच क्लॅशेस होणार ना. माझा प्रश्नाचं उत्तर अजून नाही दिलं. ईडब्ल्यूएस आरक्षण भारतातल्या पटेल, जाट, कापू, गुज्जर जे क्षत्रिय समाज आहेत, जे राज्यकर्ता समाज आहेत, त्यांच्यातल्या गरिबांसाठी घटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नसताना नरेंद्र मोदी साहेबांनी 103वी घटना दुरुस्ती केली आणि 15(4), 15व्या आणि 16व्या कलमात 15(6) आणि 16(6) टाकलं. अशाच क्षत्रिय राज्यकर्त्या समाजामधील गरिबांसाठी. मग मराठा समाजासाठी महाराष्ट्रामध्ये आहे ना. तेच मी म्हणतोय. बरं, ऍडव्होकेट ससाणे, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मात्र यावेळेला ऍडव्होकेट योगेश यांनी टाळलेलं आहे. मात्र त्यांच्याऐवजी आता मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी मराठा आंदोलक सुनील कोतकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, आपण प्रश्न पुन्हा एकदा ऐकला असेल. ऍडव्होकेट ससाणे यांनी योगेश यांना प्रश्न विचारलेला होता की ईडब्ल्यूएस आरक्षण असताना पुन्हा एकदा वेगळ्या आरक्षणाची मागणी का, आणि प्रत्येक वेळेला आरक्षण हवं असताना ते ओबीसी अंतर्गतच आरक्षण आम्ही घेऊनच दाखवणार. म्हणजे एका बाजूला ओबीसींना देखील बोलायचं आणि आज तर थेटपणे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन तेच छोट्या छोट्या अडचणी तयार करून आम्हाला भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगे करतात. काय नेमकं चाललंय सुनीलजी? अगदी खरं आहे. मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळू शकतं, परंतु कोणी उठून अभ्यासक उठतो आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, ईडब्ल्यूएस घ्या, एससीबीसी घ्या, याच्या नावावर भ्रमित करत असतात हमेशा. परंतु मराठा ही जात नसून मराठा हा एक समूहवाचक शब्द आहे. मराठा, कुणबी आणि मराठा हे एकच आहेत. मराठ्यांची मागणी म्हणजे सन्माननीय संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे, संविधानिक आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं. कसं काय? एससीबीसी 10% ओबीसीतलंच आरक्षण आहे की, वेगळा प्रवर्ग करून दिलेलं, ते का नको तुम्हाला? नाही, ते नको आम्हाला. ते नाकारलं जरांगे पाटलांनी. का नाकारताय आपण? आम्हाला टेक्निकल कारण महाराष्ट्राला कळू द्यात ना सुनीलजी. ओबीसीच्या ताटात बसायचंय, वेगळं ताट केलं नाही खायचं. ताटात नाही बसायचं, ते आमचंच ताट आहे. ते आमचंच ताट आहे. ताटात नाही बसायचं. ताटात नाही बसायचं. तुम्ही वडाऱ्याचं, रामोश्याचं, कायकाड्याचं, नाव्याचं, शिंप्याचं ओढून घ्या, वेगळं दिलेलं नको तुम्हाला, काय हरकत नाही. नाही, ओढायचा विषय नाही. मराठा, मग मी पुन्हा सांगतो, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळू शकतं आणि हक्काचं आरक्षण आहे आमच्या. ओढायचा विषयच नाही ना. ओढायचं कोण सांगितलं? ओढायचं 10% वेगळं ओबीसीतलंच आहे ना. ईडब्ल्यूएस पण 10%. ते नाकारलं जरांगे पाटलांनी. ते नाही पाहिजे ना आम्हाला. ते 10% नाही पाहिजे ना. जरांगे म्हणाल ती पूर्व दिशा का? बाकी काय कायदा विधा काय नाही? बाकीच्यांचे संविधानिक अधिकार नाही? कायद्यानेच मागतोय आम्ही आरक्षण. कायद्यानेच मागतोय आम्ही आरक्षण. कायद्यानेच मागतोय. जरांगे पाटील संविधान सोडून काही बोलत नाही. जरांगे पाटील संविधानिक मागण्या मागतात. जरांगे पाटील न्यायालयीन मागण्या मागतात. जरांगे पाटील बोलताना मुख्यमंत्र्यांना का बोलून गेले? मुख्यमंत्र्यांना आईमाई काढतात. ही संविधान का? मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणं संविधानिक मागणी आहे. त्यांनी आमच्या आई बहिणी, त्यांनी डोके फुटले आमच्या आई बहिणी. ते चालतं का तुम्हाला? आम्हाला आमची आई मुख्यमंत्र्याची आई, आमची आई नाही का? मुख्यमंत्री आई. तुम्हाला बरं लागलं त्याच्या आईला बोललं तर? आमच्या डोके फुटले आमच्या आई बहिणीचे. ते चालतं तुम्हाला? निश्चितच एका बाजूला खरं तर अंतरवली ते चालतं का तुम्हाला? अहो 30-40 पोलिसांची डोकं कुठं फुटली? ह्याला चिथावणी जरांगेनेच दिली ना. नाही, चिथावणी दिली. लोकशाही मार्गाने ते उपोषणाला बसले होते. पोलिसांनी ऐका ऐकून घेत असाल तर बोलतो मी. पोलिसांनी प्री प्लॅन करून ते घेरलं सगळ्या माता भगिनींना. तिथं
कीर्तन करत बसल्या होत्या माता भगिनी, हरिपाठ करत बसल्या होत्या, डायरेक्ट हल्ला केला माता भगिनीवर आमच्या. हा कुठला न्याय आला? हा कोणता कायदा आला? तुम्हाला जरांगे पाटील आंदोलन काढायचं होतं, ही दादागिरी नाही का? आमच्या बैठके फोडले, ते आमच्या आई चालतं सांगितलेलं, आणि तुमच्या फडणवीस आई काढले भले पोटशी उठली सगळ्यांची. मला मान्य आहे कोणाच्या आईपर्यंत नाही, संस्कृती नाही महाराष्ट्राची, परंतु आमच्या आया बहिणीचे डोके फोडले तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? अजून शिव्या द्या. त्यांनी आरक्षण मिळत असेल आणि सामाजिक समतोल साधला जात असेल तर अजून शिव्या द्या. ओबीसींचा आणखी घ्या. सुनीलजी, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी विनोदजी तुमच्यासाठी मला प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला सामंजस्यानं सुरू असलेलं सगळं पुन्हा एकदा घडी विस्कटते ज्यावेळेला अल्टिमेटम दिला जातो. मनोज जरांगेंचं अल्टिमेटम 26 तारखेच्या आत आरक्षणाची मागणी देणार आहे, ते पूर्ण होणार का? तांत्रिकदृष्ट्या जर याच्यामध्ये आपण बघितलं की दोन गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे. एक, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी 10% आरक्षण दिलं, त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जलद गतीने सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये जस्टिस घुगे साहेबांचं बेंच बसलंय आणि तिथे दर आठवड्याला अल्टरनेट आठवड्याला सुनावणी सुरू होतीये. हा एक पार्ट वेगळा. बरं, आता दुसरा हा जो मुद्दा आहे की आता जे काही तुमच्या मार्फतच मी त्या स्क्रीनवर बघितल्या की गुन्हे मागं घ्या, ते हातातली गोष्ट आहे की गुन्हे मागं घेता येऊ शकता किंवा ज्या काही प्रलंबित मागण्या आहे 7-8, त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा इमिजिएट निघू शकतो. राहिला रिझर्वेशनचा मुद्दा जो आहे ओबीसीमध्ये, तर मग राज्य सरकारने याच्यापूर्वी 2-3 वेळेस प्लॅन पब्लिश केले आणि मी तुम्हाला परत आठवण करून देतो की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबईला येऊन घोषणा देखील केली की कागद त्यांनी दिला आणि कागद असा दिला की आम्ही लगेच कायदा करू, शपथ पूर्ण करतो, कायदा करू आणि तुम्हाला सगळे सोयऱ्याचा त्या ठिकाणी इफेक्ट मिळेल. मग समाजाचा एक घटक असा विचारतोय की राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईमध्ये येऊन स्वतः घोषणा त्या ठिकाणी केली आणि सांगितलं की आम्ही आता तुम्हाला याचा इफेक्ट देऊ, याची प्रक्रिया पूर्ण करायची. मग प्रक्रिया पूर्ण करत असताना काही जस्टिस लोकांची समिती आणि काय ते त्या प्रकारे पुरावे चालत गेलेले. तर हे कसं करायचं, सगळ्यात पहिले प्रश्न असा आहे की राज्य सरकारला करायचं की नाही करायचं याच्यावर चर्चा सुरू आहे. खरं, कसं करायचं हा सेकंड विषय. आता आंदोलनकर्ते म्हणून मागणी समोर येते तर राज्य सरकारने याच्यावर सांगायचं. तर राज्य सरकारची एक जी भूमिका आहे याच्यामध्ये मी जे ऐकत चाललोय, मागच्या सरकारचं बोलतो मी विशेषतः, म्हणजे हीच सरकार होती, आलटून पलटून लोक खुर्चीवर बदललेले की वेळ लागेल, अभ्यास चालू आहे, परंतु कृती होत असताना त्या ठिकाणी जर तुम्ही आमच्या हातात कागद दिला आणि त्याचा कायद्यात रूपांतर झालं नाही, त्यामुळे समाजाचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही नेमकं काय करणार याच्यावर स्पष्टता आली पाहिजे. क्रमांक 1चा विषय. क्रमांक 2चा विषय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा शब्द होता, त्याच्यावर काय करायचं, ही 2 नंबरची भूमिका. आणि थोडं जर याच्यामध्ये आता जर अगदी स्पष्ट बोलायचं ठरलं तर याच्यावर जास्त मोकळं एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे 2च जण उत्तर देऊ शकतात की नेमकं ते काय करणार आहे, ते आमच्यासमोर काय फॉर्म्युला देत आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, याच्यावर सुरुवात चर्चा आणि बोलणं ह्या सरकारने केलं पाहिजे. बरं, एका बाजूला तुम्ही म्हणताय की यावरती अधिकृतरित्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे स्पष्टीकरण देऊ शकतात, त्यामध्ये तुम्ही देवेंद्रजींचं नाव घेतलं आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यावरती बोलतील. मात्र मला एक जुना रेफरन्स आपण बोलल्यानंतर आठवलेला आहे, त्या संदर्भात बोला ना. नाही, बोला विनोदजी. मी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव पहिले याच्यासाठी घेतलं, मी त्यांचं उपमुख्यमंत्री म्हणून नाव नाही घेतलं. मी असं घेतलं की मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना शिंदे साहेबांनी घोषणा केली होती, काहीतरी प्लॅनिंग त्यांनी तयार केलेली असेल. घोषणा तर असं मुख्यमंत्री करू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्या मागे त्यांची काही प्लॅनिंग असेल तर ती काय प्लॅनिंग होती, नक्कीच विनोदजी, चर्चा झाली होती. सुनीलजी, मला सांगा, देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या रस्त्यांवरती आरक्षणाची लढाई लढण्यासाठी तुम्ही आगेकूच करण्याचा प्रयत्न करताय. जसं विनोदजींनी मगाशी एक मुद्दा सांगितला, त्याच मुद्द्याकडे मी येत होतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गुलाल उधळणारे देखील मनोज जरांगे पाटील होते आणि आज देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर उतरण्याची घोषणा करणारे देखील मनोज जरांगे पाटीलच आहे. का, कशासाठी एवढा बदल,
या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे. का लढली जाणार आहे हं, सर? ती आमच्या न्याय हक्काची लढाई आहे. हं, आम्ही न्यायाने आरक्षण मागतोय आणि मराठे ऑलरेडी ओबीसीत आहेत ना, हं. हे वेगळे नाहीत. मराठे ऑलरेडी ओबीसीत आहेत. जे आमचं आहे तेच आम्ही मागतोय. कोणाच्या हिरावून घेण्याचा प्रश्नच येत नाही याच्यामध्ये. हा, राहिला विषय तर आपण जे बोललात की पुन्हा मुंबई का, तर सरकारला वेळ दिला होता जरांगे पाटलांनी. हं. 2 वर्ष झाली त्याला. पण तारीख पे तारीख आणि अल्टिमेटमवर अल्टिमेटम ही देण्याची वेळ आपल्यावरच का येते? मराठा समाज हा सहिष्णू समाज आहे. हं, लगेच अटीतटीवर येणार समाज नाही. बरं. सन्माननीय राज्याचे पहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वाशीच्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तो कागद दिला होता आमच्या हातामध्ये हा, का आम्ही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करू. हं, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी तो शब्द पाळला नाही, म्हणून आमच्यावर पुन्हा मुंबईला जाण्याची वेळ आलेली आहे. आम्ही संयम ठेवला ना. हं. जर जरांगे पाटील म्हणाले असते पुढे चला आगे कुछ करा, तर आम्ही पुढे निघालो असतो. परंतु पाटला शब्द आम्ही पाळला, कारण लगेच आम्हाला पाहिजे अशी भावना आमची नाही. बरं. सरकारने वेळ मागितला, सरकारला वेळ दिलेला आहे. मग सरकारने किती अंत पाहिला समाजाचा? बरोबर आहे, सरकार अंत मराठ्याच्या पाहतंय मतदानावर असं सरकार तुमचं आलं. म्हणणं आहे. सध्या जे सरकार आलेलं हा. आहे मराठ्यांच्या मतदानावर आलेलं आहे. बरं, ॲडव्होकेट ससाणे, आंदोलनामध्ये एकूण 5,000 टँकर आणि 1,000 ॲम्ब्युलन्स घेऊन आंदोलनाची तयारी केली जाते. त्याची व्याप्ती किती मोठी असेल आणि त्यामुळे मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल? कारण एका बाजूला गणेशोत्सवाची सुरुवात होतीये. नाही, हा कुठेतरी देवेंद्र फडणवीसांवर दबाव आणण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. मुळात मी म्हणतो या जरांगेचं आंदोलन हे सामाजिक नाहीये, हे राजकीय आहे. बरं. वारंवार इलेक्शन आले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन आल्यात, कुठंतरी काहीतरी खांदेपालट झाला पाहिजे. हा. तर अशा स्वरूपाचं हे सगळं आंदोलन आहे. 5,000 टँकर घेऊन येणारा समाज सामाजिक मागास कसा काय असेल हो? हं, ओबीसींची ताकद नाही ना तेवढी, म्हणून तर आम्ही मागास आहोत. हं. 5,000 टँकर घेऊन मुंबई जाम करणारा समाज, लॅम्बोर्गिनी फॉर्च्युनर घेऊन येणारा समाज हा सामाजिक मागास नाहीये. त्यातले 100% जण गरीब आहेत. आणि मुळात आता हे एक मिनिट मी बोलतो ना बोला ना, मी बोलतो ना, कोतकरजी. समाज मागास कसा मी सांगतो ना. हा बोटावर मोजे इतके लोक गाड्यामध्ये समाज प्रगत नसतो. 5 लोक मध्ये समाज नसतो. 4 फॉर्च्युनर मध्ये समाज नसतो. 5 टँकर मध्ये समाज नसतो. वकील साहेब, 4 फॉर्च्युनर 5 टँकर मध्ये समाज नसतो. 6 कोटी समाज आहे, त्यातल्या बोटावर मोजे इतके लोक गाड्या ना, समाज प्रगत नसतो. मराठा राज्य मागास वर्गाना सिद्ध केलेलं आहे. मराठा समाज हा मागासलेला समाज आहे म्हणून मी बोलत नाहीये. राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल सांगतो मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आहे ना, मग ईडब्ल्यूएस आहे ना, गरीब आहे ना. गरीबच मी म्हणतो सामाजिक मागास आहे का? 288 मध्ये जर आम्ही ओबीसीच आहोत तर आम्हाला ईडब्ल्यूएस कशाला हवंय? जर आम्ही ओबीसीच आहोत, आम्ही कुणबीच आहोत, आम्हाला ईडब्ल्यूएस कशाला आहे? मोगम काय बोलता? सामाजिक मागास आहे का तुम्ही? मग प्रगत कोण महाराष्ट्रात? तुम्ही मराठा समाज सामाजिक मागास, तर प्रगत कोण? मला सांगा तुम्ही. छत्रपती म्हटलं मी, शैक्षणिक आणि आर्थिक. सामाजिक मागास कोण? काहीतरी उगीच मोगम बोलू नका, मला उत्तर देऊन द्या. ते जे एकनाथ शिंदेनी जो कागद दिलता, तो कागद काय होता माहितीये तुम्हाला? सगळे सोयरे काय? अभ्यास करा जरा. तिन्ही मान्यवरांना मला थोडीशी एक रिक्वेस्ट करावीशी वाटते यावेळेला. पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच आणि पुन्हा एकदा ती संधी देईलच. मात्र यावेळेला स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मनोज जरांगे पाटील जी, मुंबईच्या दिशेनं निघण्याचं अल्टिमेटम आपण एका बाजूला देत आहेत. अल्टिमेटम पाळलं गेलं नाही तर पुढे काय? आर्थिक राजधानीच्या रस्त्यांवरती उतरून जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ती वेळ आज मराठा समाजावर का आली? मनोज जरांगे पाटील. सरकारच्या आणि फडणवीस साहेबांनी वेळोवेळी मराठ्यांना हुसकवण्याचं काम केलं, त्यांच्यावर अपमान केला, त्यांना टवसण्याचं काम केलं. म्हणून ही वेळ त्यांनी जर गोरगरिबांची भावना समजून घेतली असती, गोरगरीब जनतेचे प्रश्न वेदना समजून घेतल्या असत्या आणि खऱ्या वेदना म्हणतो, खोटा आडमोठापणा, खऱ्या ज्या असतात त्या, की आमचं गॅजेटेरिया सरकारी नोंदी या मराठा आणि कुणबी 1000 काढायसाठी 58 लाख नोंदीचा आता आधार आहे. या सगळ्या भूमिका त्यांनी समजून घेणं खूप गरजेचं होतं. परंतु त्यांना ते घ्यायचंच नाहीये.
आडमुड्यात बसायचं, काहीतरी वेगळे आरोप करायचे, आमच्या तोंडात जे नाही ते शब्द घालायचे विनाकारण आणि वातावरण राज्यातलं दूषित करायचे, हेच सांगते. म्हणून तर आता मराठी पुन्हा एकदा मुंबईला निघाले. पण हे निर्णायक टप्पा आहे. बरं आता मात्र आरक्षण आणि आरक्षणाची आणि ओबीसी पुरुष. बरं, निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेले असताना मात्र मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास तुम्ही थेट सरकार पाडण्याचा इशारा कोणत्या बेसिसवर देताय मनोज जरांगे पाटील? ते आपोआपच पडणार आहे. मोदी साहेबांच्याच लक्षात येणार आहे की हा माणूस भाजपच संपायला लागलाय. कारण गोव्यात जाऊन सांगायचं मी ओबीसीसाठी लढणार, म्हणजे मतं करायच्या मराठीने आणि लढायचं ओबीसीसाठी, मराठ्यासाठी नाही लढायचं का? ही दुई का निर्माण करताय मोदी साहेबच विचारणार. बघा तुम्हाला काही दिवसात लगेच ऐकायला येईल ती गोष्ट की माझं विसरू नका शब्द. आतापर्यंत जे बोललेलं आहे ते खरं होत आहे आणि खरं झालेलं आहे. कारण दुसऱ्या वेळेस पत्रकार बांधवांनी तुमचा प्रश्न विचारला की बाबा मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणजे पोलिस बघून घेते म्हणजे का धमकी देता का? पोलिस बघून घेते म्हणजे आमच्या अंतर्वालीत हल्ला केला म्हणजे असे राज्य का करायला लागले तुम्ही असे जातीवाद का करायला लागला? मोदी साहेबच म्हणतील जर मराठ्याच्या नोंदी सापडल्यात तर कुणबी आणि मराठा एक JR काढला पाहिजे. हैदराबादचं गॅझेटियर त्यांचं जर सरकारी दस्तऐवज आहे, सातारा संस्थांचं दस्तऐवज सरकारी, तर का दिलं नाही बाबा? का राज्य वेठीस धरलं? का पानिपत का करून घ्यायला लागले? वाताहत का पक्षाची करायला लागले? हे मोदी साहेबच उठून टाकतात. बरोबर आहे. तुमच्या मागण्या आम्ही यावेळेला ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर देखील मांडतोय की सरकारला तुम्ही नेमकं काय मागितलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटीलजी, यापूर्वी असं होतं की भाजपचं सरकार किंवा राज्य सरकार आपल्या म्हणण्या आणि मागण्या ऐकून घेत होतं. मात्र ज्या वेळेला आपल्या भाषेमध्ये त्यांच्या कुटुंबियांचा समावेश झाला, त्या संदर्भातली वक्तव्य केल्याचा आरोप ज्यावेळेला भाजपचे अनेक नेते करताना दिसत आहेत, तेच नेते आज आक्रमक होऊन तुमच्यावर टीका करताना दिसले. त्या टीकेला तुमचं काय उत्तर आहे? टीका करणारे कव्हाच आंदोलनात नव्हते. त्यांना कधीच मराठीचं चांगलं व्हावं वाटलेलं नाही, कधीच. आणि काय बोललो मी बोललो म्हणल्यावर बोललोच म्हणतो, प्रामाणिक मीडियाला नाही खोटं बोलत पठ्ठ्या कवा. बोललो म्हणलं बोललोच नाही ना. उगाच माझ्या विनाकारण ती आळ घेतली. द्यायचं जीवावर आलं आरक्षण देवेंद्र फडणवीसच्या, म्हणून त्यांनी माझ्यावर विनाकारण आळ घ्यायला लावली या 4-5 टक्कोच्या यायला. विनाकारण मी गरिबासाठी लढतो. तुम्ही क्षत्रिय धर्म तुमचा शहाण्णव म्हणताय ना, क्षत्रियाचा धर्म आहे शहाण्णव, गरीबावर अन्याय होत असला ना तर त्याला न्याय देण्यासाठी झुंजायचं. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याच्या बोटा नाही काटायचे. त्याला नाविलाज आहे माझा, मी काय करू? मी बोललोच नाही ना. बोलल्यावर बोललो म्हणतो मी. आणि जरी बोललो मी ओघात समजा बोललो असेल तर मीडियाच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला, असं असती पोस्ट फिरती एक व्हिडिओ आयला म्हणलं मी तर म्हणलो नाही, पण म्हणलो असेल तर 1 मिनिटात शब्द मागे घेतो मी. कारण त्याची आई काय आणि आमची आई काय, आम्ही आईक तोलतो. हो, त्यांची आई आमचीच आई आहे, कारण ते राज्याचे प्रमुख आहे. म्हणजे त्यांची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे. मग लेकरं बोलले राज्यातले, काय फरक पडला? तुम्ही तर आमची आई धोपटून काढली, गोळ्या घातल्या तिला. तुम्हाला नाही आमची आई दिसली. तुमची आई 2 लाख साडी घाली तसं, आमचे फाटके कपडे घातली, पण आमची पण आई आहे. आमचे लेकरं मरायला लागले, आम्हाला व्याज नाही म्हणून आरक्षण पाहिजे. तुम्हाला द्यायचं जीवावर आलं म्हणून रडायला लागला. बाईच्या पडद्याच्या याच्या आडून पण लागले पदराच्या. इतकं तुझी आईला बळी द्यायचा आता राजकारणासाठी? ते माऊलीचं काय केलं? आम्ही बोललोच नाही तरी आम्ही शब्द मागे घेतला. पण तुम्हाला मी लोकशाहीच्या माध्यमातून खरं सांगतो, ग्रामीण भागात काय बघा, बोलता पोरं माणसं बोलता म्हणजे हे चहा पाजणार रे मग करे कर तू, म्हणजे आईला असं म्हणलं की शी झाली कधी. ती खेड्या पडतात मंत्रीशाही करावं एकामेकाला. आपले पत्रकार बांधव सुद्धा एकमेकाला प्रेमानं बोलते तसे ते. आम्ही आता बघतो कॅमेऱ्यामध्ये एकमेकाला हसून खेळून बोलते, ती कशी असती का? ते प्रेम असतं बोलताना, ते होतं. ग्रामीण भागातले लोक त्याला शी नाही म्हणत. पण याचं काय झालंय, द्यायचं जीवावर आलं आरक्षण. कारण याला माहितीये रस्त मागण्या येतात आणि मराठ्याला ओबीसीत आरक्षण द्यावंच लागणार आहे, पर्यायच नाही आता. मग काहीतरी खोटं नाटक जोडायला लागले आणि माझ्यावर गुन्हेगार आरोप करायला लागले. मराठे थांबत नाहीत. मराठे थांबणार नाही आणि अल्टिमेटम दिलेला जर पूर्ण झाला नाही तर मुंबईच्या दिशेने निघणार, यावरती तुम्ही ठाम असल्याचं दिसून येत आहे. धन्यवाद मनोज जरांगे पाटील, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी. जाता जाता जे आपले तिन्ही मान्यवर आपल्या या चर्चासत्रामध्ये रात्री 8 वाजल्यापासून जोडले गेले होते. विनोदजी, जाता जाता मला एका वाक्यात तिन्ही मान्यवरांसाठी सारखाच प्रश्न आहे, तो म्हणजे आता हा निर्णायक टप्पा आहे का? मागण्या मान्य होतील का? आरक्षण मिळेल का? विनोदजी, आपल्यापासून सुरुवात. निर्णायक टप्पा याच्यासाठी आहे की राज्य सरकारने आता पुढे येऊन आयचा तोडगा पाडला पाहिजे. कायम सातत्याने चर्चा होती, आम्ही जातो, आम्ही रिटर्न येतो आणि आम्हाला काही मिळत नाही.
दुसरा प्रश्न आपण त्याच्यामध्ये असा विचारला की न्याय देईल का सरकार, तर याच्यावर सरकारच भाष्य करू शकते, कारण देणार आहे सरकार आहे. मागणी करणं आमचं कर्तव्य आहे, मागणी आमचा अधिकार, आम्ही मागणी करतो. कसं देणार, काय देणार, कोणत्या पद्धतीने देणार आहे सरकारने सांगावं आणि कधी देणार. कोतकरजी. नक्कीच हा निर्णायक टप्पा आहे, कारण सरकारने वेळोवेळी दिलेला वेळ आता संपत गेलेला आहे आणि वेळ संपलेला आहे. त्यामुळं सन्माननीय संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हा शेवटचा इशारा आहे. आता मुंबईला गेल्यानंतर मी उपोषणाला बसणार आहे आणि मराठांना आरक्षण घेऊनच परतणार आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील जे बोलतात ते करून दाखवतात. नक्कीच हा निर्णायक टप्पा आहे. ॲडव्होकेट ससाणे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, ओबीसीतनं आरक्षण 10% एससीबीसी ते दिलेलं आहे, त्यामुळे वेगळं आणखीन देता येणार नाही. तो शिकुरे कमिटीचा रिपोर्ट अजून स्क्रुटिनीमध्ये राहिला. विषय सगळे सोयरेचा, तर मनोज जरांगे काय आणखीन अख्खा महाराष्ट्र जरी आला तरी सगळे सोयरे हा कायदा होऊ शकत नाही. जाती दाखले देण्याचा कायदा 2000 याच्यामध्ये सगळे सोयरे गणगत असे मोगम शब्द कोणी टाकू शकत नाही. दबावामध्ये सरकारने जरी काय केलं तरी पण आम्ही कोर्टामध्ये ते 1 महिना पण आपण टिकून देणार नाही. हे आज मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. यांनी किती झुंडशाही करून द्या, किती दबाव आणून द्या, कायदा कायदा असतो, संविधान संविधान असतं. नक्कीच दावे प्रतिदावे होत राहतील, एकमेकांना आव्हानं दिली जातील, प्रति आव्हानं देखील मिळतील. मात्र मराठा समाजाला आरक्षण कधी, या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आमची नजर अशीच असेल. तुर्तास धन्यवाद. आपण सर्व मान्यवर आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि चर्चेला सामोरं गेलात त्यासाठी देखील. तर दुसरीकडे मराठा समाजातर्फे म्हणजेच मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजातर्फे देण्यात आलेल्या आंदोलनाचा आणि अल्टिमेटमचा इशारा सरकार कशा प्रकारे घेतं यावरती आमची देखील नजर अशाच प्रकारे असेल. मात्र अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत की मुंबईच्या दिशेनं ही कूच होते का, की मराठा आंदोलकांना थांबवण्यामध्ये कुठेतरी सरकारला यश मिळतं. या सर्व घडामोडींची अत्यंभूत माहिती आपल्याला लोकशाही मराठीवर पाहायला मिळणारच आहे. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.